ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रिया प्रतिमाचा औषधांचा डोस वाढवते, त्यामुळे तिची तब्येत खराब होते. तेव्हा कल्पना पूर्णाईला बोलते की दिवसेंदिवस प्रतिमाची तब्येत खराब होत चालली, कारण की तिने तन्वीच्या मोडलेल्या लग्नाचा धसका घेतला आहे. तेव्हा सायली प्रतिमाची भेट घेते. तेव्हा सायली बोलते, तुम्ही माझ्यामुळे गिल्टमध्ये आहे का की हे लग्न मोडलं? तेव्हा प्रतिमा बोलते, तू उगाचच काहीतरी समजते, कारण की मी गिल्टमध्ये नाही आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तू उगाचच काय पण समजून घेते. तेव्हा प्रतिमा बोलते, काही गोळ्या आहेत त्या घेऊन मला वरचेवर त्रास होतो. तेव्हा सायली सांगते, त्या गोळ्यांची तुम्ही नावं सांगाल का? तेव्हा प्रतिमा प्रिया जेव्हा गोळ्या देते ती सायलीला दाखवते आणि सायली त्यांचे फोटो घेते. तेव्हा सायली विचार करते, काही झालं तरी मला डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे आणि जे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते त्या डॉक्टरची मला भेट घ्यायलाच पाहिजे. ज्या गोळ्यांचे सायलीने फोटो काढले असते ते फोटो त्या डॉक्टरांना पाठवते आणि ते डॉक्टर ते फोटो पाहते आणि ती बोलते, ह्या ज्या गोळ्या मी तुम्हाला सांगितल्या त्या गोळ्या मी दिल्याच नव्हत्या आणि ह्या गोळ्या कोणीतरी बदलल्यात, त्यामुळे त्यांची तब्येत खराब झालेली आहे आणि जर या गोळ्यांचा डोस बदलला ना तर त्यांची तब्येत जरा सुधार होईल, त्यांच्या तब्येतीत जरा सुधार होईल. तेव्हा डॉक्टर बोलतात, तुम्ही त्या गोळ्या चेंज करा आणि मी ज्या गोळ्या सांगेल त्याच गोळ्या चालू करा. तेव्हा डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सायली गोळ्या चेंज करते आणि त्या गोळ्या घेऊन ती प्रतिमाकडे जाते. तेव्हा सायलीला रविराज भेटतात आणि ते बोलले, तुझी इथे यायची हिंमत कशी झाली? तेव्हा सायली सांगते, मी तुम्हाला काहीतरी सांगायला आले. तेव्हा रविराज बोलतात, काय बोलायचं राहिलं? तेव्हा सायली सांगते, प्रतिमाची तब्येत खराब होत चालली, कारण की तिने होती ते मला कळलं, त्यामुळे मी त्यांना भेटायला आले. तेव्हा रविराज बोलते, तुझ्यामुळे तिची तब्येत बिघडली आणि तन्वीचं लग्न मोडल्यामुळे तिने धसका घेतला आणि तिचा आघात तिच्या मनावर किती झाला असेल तू विचार केला असेल. तेव्हा सायली सांगते, मला कळतंय तुमचा राग आणि द्वेष मला कळतोय, पण त्यांच्या गोळ्या बदलल्या आहेत ना? तेव्हा रविराज बोलतात, काय बोलतेस, त्यांच्या गोळ्या बदलल्या आणि हे काय नवीन नाटक? तेव्हा सायली बोलते, तुम्ही त्या डॉक्टरना भेटा आणि तिचं बोलणं ऐकून घ्या. तेव्हा रविराज बोलतो, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात? तेव्हा सायली बोलते, मी प्रतिमासाठी काय पण करू शकते. तेव्हा ती डॉक्टरांना कॉल लावते. तेव्हा डॉक्टर रविराजांना बोलतात, तुझ्याच घरात तुझ्या बायकोला चुकीच्या गोळ्या दिल्या जातात आणि तू गप्प बसतोस. मला खरीच कमाल वाटते की तुला तुझ्या बायकोकडे लक्ष नाही का? तेव्हा रविराज बोलतात, मला खरंच नाही माहीत की या गोळ्या कशा बदलल्या गेल्यात. तेव्हा डॉक्टर बोलतात, बरं झालं त्या सायलीचा कॉल आला आणि तिने मला त्या औषधांच्या गोळ्या पाठवल्या, त्यामुळे मी सांगू शकले. तेव्हा डॉक्टर बोलते, प्रतिमाने जर चुकीचे डोस घेतले असते तर तिची वाचा गेली असते आणि त्या मूळच्या झोनमध्ये पोचली असते आणि ती पहिल्यासारखी अवस्था तिची झाली असते. तुला काय समजत नाही? तेव्हा सायली रविराजांना सांगते, मी प्रतिमाला भेटायला गेले होते तेव्हा ते बोलल्या मला त्रास होतो. तेव्हा मी बोललो, तुम्हाला कशामुळे त्रास होतो? तेव्हा प्रतिमाने सांगितलं की मला गोळ्या चेंज केल्यामुळे त्रास होतोय. तेव्हा मी त्या गोळ्या चेक केल्या आणि त्यानंतर मला समजलं. तेव्हा रविराज बोलतात, मला तुझ्याबद्दल खूप राग असला तरी तुम्ही जे प्रतिमासाठी केले ते खूप खूप चांगलं केलंस. तेव्हा सायली बोलते, त्यांच्या गोळ्या आताच्या आता बदललं तर त्यांच्या जीवाचा धोका काही बदलणार नाही, जीवावरचा धोका काही टळणार नाही आणि त्यानंतर तो परत त्या गोळ्या प्रतिमाला देईल आणि तो गुन्हेगार आपल्याला शोधायला पाहिजे. तेव्हा रविराज बोलतात, मग ते तुझं बरोबर आहे, पण आपण प्रतिमाची परत ट्रीटमेंट चालू करूया का? तेव्हा सायली रविराजांना बोलते की तिला रोज गोळ्या कोण देतं? तेव्हा रविराज बोलतात, तिला गोळ्या प्रिया देते. तेव्हा सायली बोलते, तिच्या लक्षात आलं नाही का या गोळ्यांचं सत्य? तर रविराज बोलतात नसेल समजलं असेल तिला. तेव्हा सायली सांगते रविराजांना, याच्या पुढे तुम्हीच त्यांना गोळी द्याल आणि तुमच्याच रूममध्ये त्यांना ठेवाल आणि तिथेच तुम्ही त्यांना गोळ्या द्याल. तेव्हा इथे रविराज पूर्णाजीला भेटतात आणि ते पूर्णाईला सांगतात की सायलीने आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवलेलं आहे. तेव्हा प्रताप आणि कल्पना सांगतात, काय झालं? तेव्हा रविराज सगळ्या घटना सांगायला लागतात, कशा गोळ्या बदलल्या, काय झालं. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो आणि ते विचार करतात कोण हे सगळं करतो. तेव्हा रविराज पूर्णाईला बोलतात की आमच्या घरात ती प्रतिमा सेफ नाही, तिला आपण ह्या घरात आणूया का? तेव्हा पूर्णाई बोलतात, काय तुझं म्हणणं आहे? तेव्हा रविराज बोलतात की सायलीच्या निगराणीत पूर्णाईला ठेवलं तर, सायलीच्या निगराणीत प्रतिमाला ठेवलं तर परत प्रतिमाची तब्येत सुधारेल. तेव्हा पूर्णाई बोलतात, का हिच्याबरोबर का? तेव्हा रविराज बोलतात, हिच्यामुळेच आज प्रतिमाचा जीव वाचला. त्यानंतर रविराज सायलीची भेट घेतात आणि ते सायलीला सांगतात, तुझ्यामुळे आज प्रतिमाचा जीव वाचला आहे आणि तू जो ह्या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना त्यामुळे प्रतिमाचा जीव वाचलेला आहे आणि तूच प्रतिमाची काळजी घेशील आणि तुझ्याबद्दल जो पण मी विचार केला तो चुकीचा होता. त्यानंतर रविराज प्रतिमाला
सुभेदारांच्या घरी आणतात तेव्हा सायलीला पण तिथेच तिची काळजी घेण्यासाठी सांगतात. तेव्हा पूर्णाई सायलीला बोलते की मी तुला कधीच माफ करणार नाही. तू जे केलंस त्याचमुळेच प्रतिमाची तब्येत बिघडलेली आहे. तेव्हा रविराज बोलते थांबा पूर्णाई, हिच्यामुळे तब्येत बिघडली नाही. जी प्रियाने गोळ्या बदलल्या त्याच्यामुळे प्रतिमाची तब्येत बिघडली आहे. पण गोळ्या का बदलल्यात, कशा बदलल्यात ह्याचा मला माहीत नाही, पण मी त्याचा शोध घेईन. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही सायलीवर आरोप करू नका, ज्यामुळे तिला दुःख होईल. तेव्हा सायली सगळ्यांना आणि पूर्णाईला बोलते तुम्ही मला वचन द्या, तुम्ही वचन द्या की तुम्ही सायलीला काही बोलणार नाही. तेव्हा पूर्णाई बोलते काय रविराज तुम्ही काय बोलतात, तुम्ही तिची बाजू घेता. तेव्हा रविराज बोलतो ते मी बोलते ते मान्य करा आणि सायलीमुळे प्रतिमाचा जीव वाचलाय आणि कोणत्याही प्रकारचे तुम्ही आरोप करू नका. आणि आता पूर्णपणे रविराजाने सायलीला ॲक्सेप्ट करून तिला क्लीन चिट दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांना आता सगळ्या घरच्यांना सायलीला ॲक्सेप्ट करायला भाग पडत आहे. तेव्हा सायली बोलते तुम्ही मला ॲक्सेप्ट करायला नका करू, पण प्रतिमा त्याची काळजी करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे मला मदत कराल ही माझा विश्वास आहे. आणि जर रविराजांच्या घरात त्यांच्यावर चुकीचा प्रयोग होऊ शकतो औषधांचा, तर आपल्या पण घरात होऊ शकतो आणि आपण त्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आणि सायलीचं हे रूप बघून कल्पना पागळते आणि त्यामुळे कल्पनाही बदलते आणि एक एक करून रविराज, कल्पना आणि आता पूर्णाई आणि आता सायली पूर्णाईचं मन कसं जिंकणार हे पुढे पाहणे रंजक होणार आहे.